आपण बघू शकता बरेच शेतकरी म्हणतात किंवा ऊसामध्ये ठिबक चालत नाही, जमत नाही, केलं तर तुटतंय ते. तर आपण ह्या ऊसामध्ये ठिबक केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. हे आता ऊस गेलेला आहे तरी पण आपलं ठिबक जसं तसं मधीच आहे. आपण हा 5 बाय जोड काकडी लावलेली, ही जोड काकडीच्या मध्ये आपण ठिबक टाकलेलं होतं. हे ठिबकला काही झालेलं नाही, तुम्हाला दाखवतो. टेक्निकलनं जर काम केलं शेतकऱ्यांनी तर काही करू शकतो शेतकरी. मला दाखव अलीकडे कॅमेरा तुम्ही करा. बघा हे बघू शकता आपण. बघा त्या आपल्या ऊसामध्ये ठिबक जशाच तसंच आहे, काही झालेलं नाही ठिबकला. हे चांगली ठिबक आहे. तर हे आपण ह्याच वळील नाही तर हे इकडे साईडने बघा. ऊस तुटून गेला, आणखी आपण काहीच केलेलं नाही. आता आपण ऊसातले हे ठिबक काढणार आहे आणि त्या नवीन ऊसाला टाकण्यासाठी आपण हे ठिबक काढायले. हे बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा ऊसामध्ये ठिबक जमत नाही ठेवायला, ठिबक तुटतंय. असं काही नसतंय. ह्या उन्हाळी सीझनमध्ये ऐन बुडाला ठिबक टाकलेलं असते, एकदम ऊसावर टाकलेलं असते. ते ठिबक जूनला आपण ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पूर्णतः वरी काढून ऐन सेंटरमध्ये टाकतो. आणि सेंटरमध्ये टाकल्याच्या नंतर ते ऊस जाईपर्यंत जशाला तसं राहतं, त्याला ऊसाला पाणी भेटतं आहे. मग ज्या वेळेस ऊस तुटून जाईल त्यावेळेसच्या नंतर आपण डायरेक्ट ओढून ठिबक अशा प्रकारे काढतो. असं ओढून काढतो. जिथं जॉईंट आहे ते जॉईंट निघून आलेलं आहे, ते अलीकडे. निघलेला आहे ओढली आपण निघून परत अशी ओढून काढायची. मध्ये राहिली तर जसं ओढतो हे ओढून एका साईडला काढायचं, काही झालेलं नाही, काही अर्धी काढायची. बघा तुम्ही एकदम चांगलं ठिबक राहतंय जसं असतं. आणि पुढील वर्षी पण येतो कामाला. त्यासाठी ऊसामध्ये सुद्धा ठिबक काहीच होत नाही, चांगल्या प्रकारे चालतंय. आमचं हे 3रं वर्ष ह्या ठिबकचं त्या ऊसामध्ये टाकलेलं आहे. पण आता ऊस गेलेला आहे म्हणून आपण ह्या ऊसातलं ठिबक काढून दुसऱ्या ऊसामध्ये टाकणार आहे. त्यासाठी आपण आज हे ऊसातलं ठिबक काढत आहोत. तर ज्यांचं कोणाचं म्हणणं असेल की बाबा ऊसामध्ये ठिबक जमत नाही, तुटतंय, खराब होतंय, हे असं कधीच होत नाही. फक्त आपण वेळेवर काम करायला पाहिजे की बाबा ज्यावेळेस ठिबक ऐन सेंटरमध्ये असं ऊसाच्या बेटेवर टाकलेलं आहे ते फक्त जूनपर्यंत ठेवायचं आणि पुन्हा परत उचलायचं आणि ऐन सेंटरमध्ये टाकायचं, जेणेकरून तो ऊस तोटला तरी पण ते याला कोयता लागणार नाही किंवा हे ठिबक खराब होणार नाही. याची थोडी काळजी घ्यावी लागते.